नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून मी मेल रॉबिन्सचा 5 सेकंदाचा नियम तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे. हा नियम ना एकदम सोप्पा आणि खूप इफेक्टिव्ह आहे बरं का, जो आपल्या कृती करण्याच्या सवयीला बदलतो. म्हणजे बघा, आपल्याला जेव्हा एखादी चांगली कल्पना सुचते पण त्यावर ना आपण लगेच कृती करत नाही. मग काही सेकंदात त्या कल्पनेविषयीच्या कृतीविषयी आपल्या मनात भीती, शंका निर्माण होते. मग आळस येतो आणि मग ती कृती करण्यापासून आपण थांबतो. मग हाच अडथळा तोडण्यासाठी हा मेल रॉबिन्सचा 5 सेकंदाचा नियम वापरला जातो. तर हा नियम असा आहे, जर आपल्या मनात एखादी चांगली कल्पना आली किंवा एखादी प्रेरणा आली आणि त्याविषयी आपल्याला कृती करायची आहे, तेव्हा लगेच 5 पासून उलटी मोजणी करा. म्हणजे 5, 4, 3, 2, 1 आणि लगेच कृती सुरू करा. ही उलटी मोजणी ना आपल्या मेंदूला कृती करण्यासाठी जे मनात बॅरिकेड्स निर्माण होतात ना, ते रोखते आणि या बॅरिकेड्स निर्माण करणाऱ्या विचारांऐवजी कृतीकडे आपल्याला वळवते. त्यामुळे भीती आणि शंका मनात येत नाही. आपण लगेच कृतीला सुरुवात करतो. समजा आपल्याला सकाळी उठून लवकर व्यायाम करायचा आहे. आपला अलार्म वाजतो तेव्हा मनात विचार येतो की अजून जरा थोडा 5 मिनिटं झोपूया. इथेच हा 5 सेकंदाचा नियम वापरायचा आहे. इथेच 5, 4, 3, 2, 1 असं मोजायचं आहे आणि लगेच उठून बसायचं आहे. जास्त विचार करण्याआधी कृती केली तर आपल्याला आळसावर नक्कीच विजय मिळवता येतो. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे एखाद्या व्यक्तीशी महत्त्वाची चर्चा जेव्हा आपल्याला करायची असते, पण आपल्या मनात त्याविषयी भीती निर्माण झालेली असते, आपण घाबरत असतो. आणि जेव्हा हा भीतीचा विचार आपल्या मनात येईल तेव्हा लगेचच आपण 5, 4, 3, 2, 1 असं मोजायचं आहे आणि लगेच त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात करायची. श्रोते हो, हा नियम आपल्यातला आत्मविश्वास वाढवतो, आपल्यातील निर्णय घेण्याची क्षमता सुधारवतो, आपल्यातला आळस कमी करतो. नवीन सवयी आपल्याला लवकरात लवकर अंगी बाणवता येतात, आपली प्रगती वेगानं होते. थोडक्यात काय, यश आणि अपयश यामध्ये काही वेळा फक्त काही सेकंदाचा फरक असतो बघा. जे लोक लगेच कृती करतात ते पुढे जातात. म्हणूनच आजपासून सुरुवात करा आणि प्रत्येक चांगल्या विचारावर लगेच कृती करा. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.